PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया आपल्या आवडत्या कथेला. कथेचे नाव आहे मिस्टर अँड मिसेस परफेक्ट, भाग 13वा. लेखिका प्राची सोळे. मंडळी, कथा सुरू करण्यापूर्वी जर कथा आपल्याला आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा, हाईप करायला विसरू नका आणि शेअरही करा, जेणेकरून आपल्यासारखेच अनेक श्रोते या कथेला मिळतील आणि कथा वाचली जाईल. तर आता आपण कथेत आतापर्यंत काय झाले ते थोडक्यात पाहूया. मंदार काळेने आतापर्यंत लग्नासाठी 31 मुली पाहिलेल्या असतात व सगळ्यांना तो बेधडक नकार देत राहतो. त्यात 2 वेळा मिताली पाटणकरलाही नकार दिलेला असतो. हैदराबादला जाताना प्रवासात त्याला मिताली भेटते व त्यांची ओळख होते. मितालीचा गोड स्वभाव, प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक पाहण्याची दृष्टी, तिचे सौंदर्य, नाही म्हणाला मंदार मनातून तिच्यावर लट्टू होतो. थोडक्यात प्रेमच म्हणा ना. घरी परत मुंबईला आल्यावर आई वडील मुलगी बघ म्हणून त्याला गळ घालतात. त्याच्याकडे असलेला फोटो नाईलाजाने तो पाहतो आणि हरकून जातो, कारण ती मुलगी त्याला प्रवासात भेटलेली मितालीच असते. मंदार खूप खुश होतो आणि पटकन त्याचा होकार देऊन टाकतो. मिताली आणि तिची फॅमिली त्याच्या घरी येतात, पण मितालीचा रागरंग काही वेगळाच असतो. ती सरळ मंदारला इग्नोर करते. कारण विचारल्यावर मिताली कोण आहे हे मंदारला कळते. हैदराबादला भेटण्यापासून ते इथे येण्याचा सारा प्लॅन हा तिचाच असतो, हेही ती मंदारला सांगते. ती लगेच तिचं मतही देत नाही आणि 2 दिवसांनी उत्तर काय आहे ते कळवते, सांगून निघून जाते. मंदारला हे असं काही असेल याची कल्पना नसते, तरी त्याला मिताली हो म्हणेल अशी आशा ठेवतो. 2 दिवसांनी मितालीच्या भावाचा म्हणजे निनादचा फोन येतो आणि मितालीचा चक्क नकार आहे हे कळवतो. मंदार पूर्ण कोलमडून जातो. त्याला वाईटही वाटते की त्याने किती मुलींना असं दुःखी केले होते. नकाराचं दुःख तो आजमावत होता. शेवटी तो मितालीचा नकार मान्य करतो, पण तिच्याशी शेवटचं तरी बोलावं असा विचार करून तिला कॉल लावतो. आता कथा पुढे सुरू. मंदार विचार करतो, का नाही घेणार कॉल? तिचा नकार आलाय, पण बोलू तर शकतो ना. बोलून बघूया. लग्नाचा विषय अजिबात काढायचा नाही. आता नकार आलाय तर पुन्हा विचारण्यात काही फायदा नाही. विचार करून त्याने मोबाईल उचलला, मितालीचा नंबर काढला व डायल केला. रिंग वाजत होती आणि इथे मंदारच्या हृदयाचे ठोके वायुवेगाने दौडत होते. तो कॉल आन्सर करण्याची वाट पाहू लागला. हॅलो मिस्टर काळे, बोला, कसे आहात तुम्ही? तोच खेळकर आवाज. काहीच झाले नाही अशी मिताली त्याला हसून फोनवर विचारत होती. मी मी ठीक आहे, मंदार म्हणाला. नाही हं, तुम्ही अजिबात ठीक नाही आहात. अहो, तुमचा आवाजच सांगतोय तुम्ही किती अपसेट आहात ते. पुन्हा मिताली खळखळून हसत बोलली. सांगा पाहू, काय आहे कारण? मंदारने एकदा हातातल्या मोबाईलच्या स्क्रीनवर पाहिले. नक्की मितालीचा नंबर लावलाय ना? अशी कशी ही मुलगी? कळायला जाम अवघड आहे. तिच्याशी काय बोलावे हेच त्याला कळत नव्हते. अहो काळे, बोला की, असे गप्प बसलात? कॉल तुम्हीच केलात ना? मिताली तिथून जरा जोरात बोलली. आ, हो हो हो, कशी आहेस तू? आज पहिल्यांदाच बोलतोय ना आपण असे फोनवर? मंदार वाक्य शोधत बोलला. बघा, आता तुम्हीच किती बिझी होता ते. मिताली तिचा टोन सोडायला तयार नव्हती.
मिताली, मला नकार का दिला? मनात सतत सलत असणारा प्रश्न मंदारने शेवटी विचारलाच. हॅलो मिताली, आर यू देअर? हो, मी ऐकते. मग सांग, का नकार दिलास? माझ्या नकाराने तुम्हाला खूप दुःख झाले का? तुम्ही हर्ट झाला आहात. नक्कीच, मिताली म्हणाली. हो, झालंय. आणि तू नाही म्हणशील हे एक्सपेक्ट केले नव्हते मी. काळे, आता तुम्ही नाही का प्रत्येक मुलीला फटक्यात रिजेक्ट करत होता? मी तर 2 दिवस घेतले हो. आणि माझा दादा माझ्यातर्फे बोलला, ठीक आहे, अजून खूप मुली लग्नाळू आहेत, कोणीतरी हो म्हणेलच. मिताली शांतपणे बोलली. मिताली, प्लीज स्टॉप इट यार. मला किती वेळा तेच तेच ऐकवशील? हो, केल्या मी चुका. नाही विचार केला कोणाला काय वाटलं असेल. पण मनापासून सांगतोय, मी बदललो आहे. काय गमावलं याची जाणीव झाली मला. दुसऱ्याला हसणं सोपं असतं, पण स्वतःवर हसणं कठीण आहे, समजले मला. स्वतःची मोठ्या पगाराची नोकरी, स्वतःचा रुबाब, घर, पैसा ह्याला जास्त महत्त्व दिले. त्यामुळे आर्टिस्ट, ऑफिसमध्ये क्लार्कची नोकरी करणारी मुलगी कमी वाटली. त्यामागची त्यांची दुःख नाही दिसली. पण पण हेही खरं आहे की या सर्वांचा मी मक्ता घेतला नव्हता समजून घेण्याचा. जसं मला म्हणतेस मिळतील अजून मुली, तसंच त्या मुलींनाही दुसरं कोणीतरी मिळेलच ना. मीच एकटा नाही आहे. असो, त्यावेळची परिस्थिती वेगळी होती आणि आताची वेगळी आहे. हे तू का समजत नाही आहेस? रादर तुला कळतच नाही आहे की मी तुला फक्त होकार देत नाही आहे, तर तर काय काळे? त्याचं ऐकून घेत मितालीने विचारलं. जाऊ दे, आता त्याला काही अर्थ उरत नाहीये. सगळं संपलं आहे. मंदार भाऊक होत बोलला. एवढं बोललात आणि शेवटचं बोलायला घाबरतंय? हाच कमकुवतपणा मला आवडत नाही, मिताली म्हणाली. मी कमकुवत नाही आहे मिताली. आय लव्ह यू डॅम इट. प्रेम करतोय तुझ्यावर. आणि तू हे खरं मान की खोटं, पण त्या ॲन्व्हलपमध्ये कोणाचा फोटो होता हे माहीतही नव्हते. त्याच्या आधीपासूनच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. हैदराबादहून मुंबईला आल्यावर आधी तुझ्याशी बोलायचे आणि सरळ तुला मागणी घालायची असे ठरवले होते. फोन नंबर होता ना तुझा, फोनवर पण सांगता आलं असतं. आता असं तू म्हणशील, पण एवढ्या वर्षात पहिल्यांदाच मी कोणाच्या तरी प्रेमात पडलो होतो. मला माझ्या प्रेमाचा आणि त्या व्यक्तीचा आदर, रिस्पेक्ट होता. म्हणून फोनवर ही गोष्ट मला मुळीच सांगायची नव्हती. तुला भेटून तुझ्याशी बोलायचे होते. तो फोटो तुझा होता हे मला खरंच माहीत नव्हते. अर्थात विश्वास ठेवणे तुझ्यावर आहे. आय कांट फोर्स यू. आय एम सॉरी. मी खूप जास्त बोललो असेन तर. आता फोन ठेवल्यावर तुझा मार्ग वेगळा आणि माझा मार्ग वेगळा.
मी कधीच कॉल करून तुला डिस्टर्ब करणार नाही. प्रॉमिस. ह्यात दोष कोणाचा आहे हे ठरवता नाही येणार, पण परिस्थिती प्रतिकूल झाली हे निश्चित. लग्न माझ्यासाठी नाहीच, कळले मला. यू टेक केअर. वन्स अगेन सॉरी अँड गुड बाय मिताली. हे बोलताना मंदारचा कंठ भरून आला. त्याने लगेच कॉल कट केला. मंदारचं शरीर गदगदत होते, डोळे वाहत होते, डोकं जड झाले. मोबाईलला बाजूला ठेवून त्याने उशीवर मान टाकले. त्याच्यासाठी आता सगळं संपलं होते. मंदारने कॉल कट केला तरी मिताली मोबाईल कानाला लावून तशीच होती. कानात मंदारचा आवाज अविरत गुंजत होता. क्रमश. कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. कथा कॉपी करण्यास मनाई आहे. कथेला लाईक करा, प्रेम द्या, हाईप करायला विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.